मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाण्यातील सरकारी रुग्णालयात रुग्णांना भेडसावत असलेल्या गंभीर गैरव्यवहारावर तीव्र टीका केली आहे. झाडांच्या विषयांसंदर्भात भेट देताना त्यांच्या लक्षात आलं की उपचारासाठी आलेल्या काही रुग्णांना डॉक्टरांकडून अशा औषधांची चिठ्ठी दिली जाते जी रुग्णालयात उपलब्धच नाहीत. मात्र तीच औषधं रुग्णालयाबाहेरील मेडिकलमध्ये सहज उपलब्ध असतात. जाधव म्हणाले की डॉक्टरांकडे पर्यायी औषधं उपलब्ध असताना रुग्णांना 1,500 ते 2,000 रुपयांची महागडी औषधं बाहेरून विकत घ्यायला का लावली जातात? डॉक्टर आणि मेडिकल कंपन्यांमध्ये काही संगनमत आहे का, हा मोठा प्रश्न आहे. नाशिकवरून आलेल्या काही रुग्णांना भेटल्यानंतर हा प्रकार अधिक स्पष्ट झाला. सरकारी रुग्णालयात मोफत मिळायला हवी असलेली औषधं उपलब्ध असूनही बाहेरच्या मेडिकलवरून महागड्या औषधांची खरेदी करण्यास भाग पडणं हा सरळ भ्रष्टाचार असल्याचा आरोप जाधव यांनी केलाय. या प्रकरणात संबंधित डॉक्टरांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. संध्याकाळपर्यंत कारवाई झाली नाही तर आम्ही मोठा गदारोळ करू असा इशाराही त्यांनी दिलाय. रुग्णांच्या आरोग्याबरोबरच त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा देखील गैरफायदा घेतला जात असल्यानं हा प्रकार मोठ्या स्कॅमकडे निर्देशित करत असल्याचं अविनाश जाधव यांनी स्पष्ट केलं. मी आता इथे आल्याच्या नंतर मी झाडांच्या विषयात मनोरुग्णालयाला भेट दिली होती. तर इथे काही पेशंट्स मला भेटले, नाशिकवरनं आले होते. विषय असा आहे की डॉक्टरांनी अशी औषधं लिहून देतात जी त्यांच्याकडे अवेलेबलच नाही आहेत, आणि ती जी औषधं आहेत ती बरोबर हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या मेडिकलमध्ये अवेलेबल आहेत. याचा अर्थ काय होतो? आता त्याच गोष्ट ह्या हॉस्पिटलचे जे हेड आहेत त्यांना मी बोलवलं होतं, तर त्यांनी सांगितलं ना पर्यायी औषधं आमच्याकडे आहेत. मग पर्यायी औषधं जर तुमच्याकडे उपलब्ध आहेत तर लोकांना 1,500 2,000 हजार रुपयाची औषधं बाहेर विकत घ्यायला का लावताय? ह्याच्या मागे काय रॅकेट आहे की डॉक्टर्स आतमध्ये बसलेले सरकारी डॉक्टर्स आणि ह्या ज्या काही मेडिकल कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये काही संगनमत आहे का? कारण ती औषधं बरोबर इथे मिळत नाही, पण बाहेर हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या मेडिकलमध्ये मिळतात. सो मला असं वाटतं की गरीब जनतेची फसवणूक आहे. सरकारकडे उपलब्ध असलेली औषधं ही लिहून न देता मेडिकलमधनं कशी काय विकत घेता येतील, या प्रकारची एक स्कॅम ह्या सरकारी हॉस्पिटलमध्ये चाललाय की काय, असा प्रश्न आमच्यासमोर पडलेला आहे. मी तात्काळ जो कोणी डॉक्टर आहे त्याला सस्पेंड करण्याची विनंती केलेली आहे. आज संध्याकाळपर्यंत तसं झालं नाही तर याचा मात्र गदारोळ आम्ही नक्की घालू, एवढं नक्की. योग्य स्टॉक आला नाही तर पुढचं पाऊल देखील मला स्टॉक आहे, औषधं आहेत, पर्यायी औषधं पण आहेत, पण ही लोक अशी औषधं लिहून देतात जी सरकारी हॉस्पिटलमध्ये अवेलेबलच नाही आहेत. ती बरोबर बाहेर गेल्यावर मेडिकलमध्ये अवेलेबल होतात. सो याचा अर्थ हा भ्रष्टाचारच आहे ना. रुग्णांच्या जीवनाशी खेळ सुरू आहे. रुग्णांच्या जीवनांशी खेळतातच, त्याच्याबरोबर त्यांच्या आर्थिक परिस्थितीशी पण खेळतात. जी औषधं फुकट मिळाली पाहिजे त्या औषधांसाठी ही लोक जवळजवळ 2,500-3,000 हजार रुपये दर महिन्याला खर्च करतात. सो याचा अर्थ आहे हा आता इथे आम्हाला 3-4 पेशंट मिळाले, असे अनेक पेशंट रोज येत असतील. म्हणजे हा खूप मोठा स्कॅम्प आहे. आणि हा मी तुम्हाला खात्रीने सांगतो की सर्व सरकारी हॉस्पिटलच्या बाहेर हा अशाच प्रकारचा स्कॅम कंपनी आणि डॉक्टर्स मिळून करत असतील.